हॅलो फ्रेंड्स, आपण आज जो चॅप्टर बघतोय ज्याचं नाव आहे पब्लिक फायनान्स. आपल्या एंटायर पोर्शन पैकी हा आपला 8 मार्क्सचा चॅप्टर आहे बाळांनो. सो एक्झाम मध्ये आपल्याला ह्या चॅप्टर करता कमीत कमी 25 मिनिटं असाइन करायची आहेत. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह, डिस्टिंग्विश आणि शॉर्ट आन्सर ह्या 3 प्रकारचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. सो आपण आज सुरुवात करूया फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर. इंट्रोडक्शन बघूया आपण. बघा, मुळात चॅप्टरचं जे नाव आहे तेच आहे पब्लिक फायनान्स. सो काय पब्लिक फायनान्स? 2 वर्ड्स आहेत बेसिकली. एक आहे पब्लिक, दुसरा आहे फायनान्स. मुळात पब्लिक म्हणजे काय? एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या टेरिटरीमध्ये जितकी माणसं राहत आहेत त्या सगळ्यांना कलेक्टिव्हली म्हणतात पब्लिक. ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण जन. मराठीमध्ये त्याला म्हणतो जन. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण पब्लिक. ठीक आहे, लोकसंख्या. नाव कन्सेप्ट ऑफ पब्लिक फायनान्स इज अ कॉम्बिनेशन, म्हणजे मिश्रण, कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड्स, दॅट इज पब्लिक अँड फायनान्स. सो पब्लिक म्हणजे काय? एखाद्या एरियामध्ये जितकी माणसं राहतात त्याला म्हणतात पब्लिक. मग फायनान्स म्हणजे काय? सोपं, इन्कम एक्सपेंडिचर ह्याचा ताळमेळ, ह्याचं कंपॅरिझन म्हणजे फायनान्स. सो पब्लिक फायनान्स म्हणजे काय झालं आता? पब्लिक फायनान्स म्हणजे गव्हर्नमेंट जेव्हा सगळ्या लोकांकरता एक्सपेंडिचर करतं, जेव्हा सगळ्या लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करतं, त्याचं कंपॅरिझन, ह्याचा अभ्यास म्हणजेच पब्लिक फायनान्स. सो पब्लिक इज अ कलेक्टिव्ह वर्ड फॉर ऑल इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग विदिन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेरिटरी. म्हणजे ज्या एरियाला आपण ऍडमिन करतोय, सुपरवाइज करतोय, त्या एरियामध्ये जितकी माणसं राहतात त्यांना एकत्रितपणे कलेक्टिव्हली म्हणतात पब्लिक. इन इकॉनॉमिक्स इट इज यूज टू सिग्निफाय द गव्हर्नमेंट. आता विचार करा, सरकार म्हणजे कोण? व्हॉट इज गव्हर्नमेंट? तुम्ही आम्हीच गव्हर्नमेंट, आपण सगळेच गव्हर्नमेंट आहोत. पण ते ऍडमिन करण्याकरता आपण काही लोकांना अपॉइंट केलंय. पण गव्हर्नमेंट हा एक माणूस नाहीये, गव्हर्नमेंट एक टीम आहे जी तुम्ही आम्हीच आहोत बेसिकली. आणि आपण काही लोकांना अपॉइंट केलंय की आमच्याकरता काही गोष्टी लॉ बनवून द्या, काही रूल्स बनवून द्या, ते सेटअप करा वगैरे. ठीक आहे. सो इकॉनॉमिक्स मध्ये पब्लिक म्हणजेच गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट म्हणजेच पब्लिक. सो इन इकॉनॉमिक्स इट इज यूज टू सिग्निफाय म्हणजे सांगणे, टू एक्सप्लेन द गव्हर्नमेंट विच रिप्रेझेंट्स द पब्लिक. गव्हर्नमेंट म्हणजेच पब्लिक, पब्लिक म्हणजेच गव्हर्नमेंट. फायनान्स सिम्पली मीन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर. म्हणजे हे कळलं मला, अच्छा, गव्हर्नमेंटचं इन्कम, गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर ह्याचा अभ्यास जेव्हा आपण करू त्याला आपण म्हणायचं आपल्याला पब्लिक फायनान्स. ठीक आहे. सो पब्लिक फायनान्स रेफर्स टू म्हणजे इट मीन्स टू स्टडी द प्रिन्सिपल्स. इथे प्रिन्सिपलचा अर्थ आहे रूल्स. ठीक आहे, नियम. सो पब्लिक फायनान्स रेफर्स टू स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट म्हणजे कोणतं गव्हर्नमेंट? दॅट कुड बी म्युनिसिपॅलिटी, दॅट कुड बी स्टेट गव्हर्नमेंट, दॅट कुड बी सेंट्रल गव्हर्नमेंट. सगळ्या लेवलचं गव्हर्नमेंट, अगदी ग्रामपंचायत पासून केंद्र सरकारपर्यंत, राईट फ्रॉम युअर म्युनिसिपॅलिटी टिल युअर सेंट्रल गव्हर्नमेंट. सगळ्या प्रकारचं गव्हर्नमेंट जेव्हा आपण एक्सपेन्स आणि इन्कमचा विचार करतोय त्यालाच म्हणतात पब्लिक फायनान्स. ओके. सो प्रिन्सिपल्स म्हणजे रूल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऍट सेंट्रल लेवल, स्टेट लेवल अँड दी लोकल लेवल्स. सो काय कळलं आपला इथपासून? पब्लिक फायनान्स म्हणजे काय? पब्लिक फायनान्स मध्ये 2 वर्ड्स आहेत, एक आहे पब्लिक, दुसरा आहे फायनान्स. पब्लिक म्हणजे काय? एखाद्या एरियामध्ये जितकी माणसं राहतात त्यांना कलेक्टिव्हली म्हणतात पब्लिक. फायनान्स म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता काय करतं गव्हर्नमेंट? हे इन्कम एक्सपेन्स कमवून करतं काय मुळात? तर बघा, गव्हर्नमेंटचे काही फंक्शन्स आहेत. जेव्हा आपण म्हणतोय की गव्हर्नमेंट रेव्हेन्यू कमवतंय, गव्हर्नमेंट एक्सपेन्स करतंय, तेव्हा गव्हर्नमेंट काहीतरी काम करतंय, काहीतरी फंक्शन करतंय. ती कोणती काम आहेत? मुळात गव्हर्नमेंटच्या फंक्शनला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. पहिलं आहे ऑब्लिगेटरी फंक्शन्स. ओके, हे असे फंक्शन्स आहेत जे कंपल्सरी आहेत. गव्हर्नमेंटला हे फंक्शन्स करावेच लागतात, त्याकरता पर्याय नाहीये. ठीक आहे. म्हणजे हे फंक्शन्स अगदी जुन्या काळापासून, म्हणजे जेव्हा राजे वगैरे होते तेव्हापासून आतापर्यंत हे फंक्शन करावेच लागतात. जर हे फंक्शन नाही केले तर मुळात ते गव्हर्नमेंट राहणारच नाहीये. सो गव्हर्नमेंट राहण्याकरता, एक देश टिकून राहण्याकरता हे फंक्शन करावेच लागतात. मस्ट आहेत, ते कंपल्सरी आहेत. असे कोणते आहेत बरं? पहिला आहे प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक्स. जर आपल्या एरियामध्ये, आपल्या देशाला जर बाहेरून काही आक्रमण झालं, अटॅक झाला, तर त्यापासून आपलं रक्षण कोण करणार? तर गव्हर्नमेंट. ठीक आहे, गव्हर्नमेंटने हे काम करणं कंपल्सरी आहे. सो गव्हर्नमेंट करता हे एक ऑब्लिगेटरी फंक्शन आहे. ठीक आहे. त्याचसोबत
हे अटॅक फक्त बाहेर होतात का? नाही. ज्या प्रकारे बाहेरनं अटॅक होतात त्या प्रकारे देशांतर्गत देशाच्या आतमध्ये सुद्धा लॉ आणि इंटरनल ऑर्डर सेटअप करावी लागते. हे सुद्धा गव्हर्नमेंटचंच काम आहे बानो. मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर, दीज टू आर नथिंग बट द ऑब्लिगेटरी फंक्शन्स फॉर द गव्हर्नमेंट. ही कामं करणे प्रत्येक गव्हर्नमेंटला काय आहे? कंपल्सरी आहे. मग तुम्ही जगात जितके पण देश बघता आहात त्या सगळ्या देशांना आपापल्या एरिया करता आपापल्या कंट्री करता ही दोन कामं करावीच लागतील. मग तो देश लहान असो किंवा मोठा असो, सगळ्यांना करावं लागतील. पुढचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण ऑप्शनल फंक्शन. हे फंक्शन जर केले तर व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. पण नाही केले तर ठीक आहे. ठीक आहे. प्रत्येक गव्हर्नमेंट आपापल्या प्रकारे आपापल्या बजेटनुसार आपापल्या मेंटॅलिटीनुसार हे फंक्शन करत असते. ओके. ह्यातला सगळ्यात पहिला पार्ट कोणता आहे बघा? प्रोव्हिजन फॉर एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस. की आपल्या लोकांना एज्युकेशन आणि हेल्थ सर्व्हिसेस ह्या गोष्टी पुरवणे. ठीक आहे. ओके. नंबर 2 आहे प्रोव्हिजन ऑफ सोशल सिक्युरिटी लाईक पेन्शन, लाईक अदर वेलफेअर मेजर्स एक्सेट्रा. आता प्लीज समजून घ्या, हे जे फंक्शन आहेत हे ऑप्शनल फंक्शन आहेत. प्रत्येक गव्हर्नमेंट हे करावेच असं काही नाहीये. काही गव्हर्नमेंट करतात, काही गव्हर्नमेंट नाही करत. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये गव्हर्नमेंट आपल्या एम्प्लॉईला पेन्शन प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. नॉर्वेमध्ये गव्हर्नमेंट त्यांच्या युथला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स प्रोव्हाइड करतं. म्हणजे जर एखाद्या माणसाने स्पेसिफिक डिग्री घेतली असेल तरी पण त्याला जॉब मिळत नसेल तर त्या युथ पर्सनला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स प्रोव्हाइड केला जातो. आता हे प्रोव्हाइड करणं काय झालं? सोशल सिक्युरिटी. ती गोष्ट नॉर्वेमध्ये आहे, भारतामध्ये नाहीये, बिकॉज ती ऑप्शनल गोष्ट आहे. कारण प्रत्येक देशामध्ये सेम प्रकारचे नियम लागतीलच असं काही संबंध नाहीये. काही एक वेळेला तुमची जिओग्राफी वेगळी असते, पॉलिटिक्स वेगळं असतं, लोकसंख्या कमी जास्त असते, त्यामुळे एक्सपेन्सेस बदलावे लागतात. ठीक आहे. सो हे फंक्शन जे आहेत प्रत्येक गव्हर्नमेंट करेलच असं नाहीये. दीज आर दी ऑप्शनल फंक्शन्स. केले तर उत्तमच आहे, पण जमलं तर करणे, नाही तर मग न करणे. ठीक आहे. सो इथपर्यंत काय पाहिलं आपण? फंक्शन्स ऑफ पब्लिक फायनान्स. गव्हर्नमेंटचे फंक्शन कोणते ते पाहिले आपण. सो जरा समअप करूया. आपण काय शिकलो बानो? पब्लिक फायनान्स. या 2 वर्ड्स आले. पहिला कोणता? पब्लिक. दुसरा कोणता? फायनान्स. राईट. सो पब्लिक म्हणजे ऍडमिन, एका ऍडमिन एरियामध्ये जितके राहतात माणसं त्याला पब्लिक म्हणतात. फायनान्स म्हणजे काय? इन्कम आणि एक्सपेन्स. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पब्लिक म्हणजेच गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट म्हणजेच पब्लिक. आता हे इन्कम आणि एक्सपेन्स कमवून गव्हर्नमेंट काय करतं? 2 फंक्शन करतं, 2 प्रकारचे फंक्शन करतं. नंबर 1 ऑब्लिगेटरी फंक्शन. हे असे फंक्शन आहेत जे करावेच लागतात. हे फंक्शन मस्त आहेत. दुसरे कोणते बानो? ऑप्शनल फंक्शन्स.